S block element and their compounds. Group 1 periodic table consists of the element कोणते असतात lithium, sodium, potassium, rubidium, cesium. लास्ट एलिमेंट या ग्रुपमध्ये असतो ते असते ट्रान्सियम. तर ग्रुप नंबर 2 मध्ये कोणते एलिमेंट असतात बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, ट्रान्सियम, बॅरियम, रॅडियम. तर त्यामध्ये बघा हायड्रेशन एन्थाल्पी. काय हायड्रेशन? हायड्रेशन एन्थाल्पी ऑफ द अल्कली मेटल आयन डिक्रीजेस इनक्रीज इन साईज, जे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू साईज असते. त्यामुळे लिथियमची साईज सगळ्यात कमी, मॅक्झिमम डिग्री ऑफ हायड्रेशन त्याची असते. फॉर दिस रिझन लिथियम साल्ट आर मोस्टली हायड्रेटेड असते. त्यामुळे हायड्रेशन जास्त लिथियम साल्टचं होतात. जसं की LiCl, त्याचं जर हायड्रेशन आपण कंपाऊंड बघितलं तर 2s2 त्याच्यासोबत हायड्रेटेड असते. त्यानंतर फिजिकल प्रॉपर्टी बघा, ऑल अल्कली मेटल सिल्वर व्हाईट असते, सॉफ्ट असतात, लाईट मेटल असते. बिकॉज ऑफ देअर लार्जर साईज दिस एलिमेंट हॅव अ लो डेन्सिटी असते लार्जर साईजमुळे. त्यानंतर मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट ऑफ द अल्कली मेटल आर लो इंडिकेटिंग वीक इंटरमॉलिक मॉलिक्युलर मेटॅलिक बॉन्डिंग असते त्यांच्यामध्ये वीक. मेटल्स अँड देअर साल्ट आर इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक कलर असते त्यांच्यामध्ये. तर कलर बघून घेऊ. पहिल्या कॉलममध्ये मेटल दिलेत, दुसऱ्या कॉलममध्ये त्यांचे कलर दिलेत. लिथियम जे असते त्यांचं क्रिम्सन रेड असते. त्यानंतर सोडियम येलो, पोटॅशियम व्हायलेट किंवा लिलॅक म्हटलं जातं त्याला, रुबिडियम रेड व्हायलेट असते. आणि ब्ल्यू सीझियमचं काय असते, ब्ल्यू कलर असते. लिथियमचं लिपस्टिकवरून काय करायचं, रेड देणं ठेवायचं. सोडियमचं सनवरनं काय, सन काय येल्लो कलरचं असते. त्यानंतर सीजियम मध्ये सी असा उच्चार होते. सी म्हणजे काय असते, समुद्र. समुद्र कसा काय कलरचा असते. त्यानंतर जे असते ते केमिकल प्रॉपर्टीज. केमिकल प्रॉपर्टी अल्कली मेटल हॅव अ हायली रिॲक्टिव्ह ड्यू टू द लार्जर साइन अँड लो आयोनायझेशन एन्थाल्पी असते. त्यानंतर रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स द एअर बघा, बर्न्स विगरसली इन ऑक्सिजन फॉर्मिंग ऑक्साईड. ऑक्सिजन फॉर्मिंग ऑक्साईड करते तिथं. त्यानंतर लिथियम फॉर्म मोनोऑक्साईड, सोडियम पेरॉक्साईड. अदर मेटल काय करते, सुपर ऑक्साईड फॉर्म करते. रिड्युसिंग नेचर काय असते, अल्कली मेटल स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट असते. लिथियम बी एक मोस्ट ऑफ द अँड द सोडियम बी लिस्ट रिड्युसिंग पॉवर असते त्यांच्याकडे. तर सोडियम इन अ लिक्विड अमोनिया ही टेस्ट बघायची आपण. अल्कली मेटल डिझॉल्व इन अ लिक्विड अमोनिया गिव्हिंग अ डीप सोल्युशन विच आर कंडक्टिंग नेचर असते ती. एम प्लस हे एक मेटल काय करते, एक्स प्लस वाय NH3 अमोनिया बरोबर रिॲक्ट करते. त्याने काय होते, MnH3 टाइम्स एक्स प्लस तयार होते आणि अमोनिएटेड इलेक्ट्रॉन तयार होते. ब्ल्यू कलर इन द सोल्युशन ड्यू टू द अमोनिएटेड इलेक्ट्रॉन अँड द सोल्युशन पॅरामॅग्नेटिक होते. तर एम प्लस प्लस इलेक्ट्रॉन कंबाईड होऊन स्टँडिंग जास्त वेळ ठेवलं तर काय होते, MnH2 आणि हाफ S2 मध्ये बी कन्वर्ट होते जास्त वेळ ठेवलं तर. इन अ कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन ब्ल्यू कलर चेंजेस टू ब्रॉन्झ चेंजेस बिकम डायमॅग्नेटिक, आणि जास्त वेळ ठेवण्यामुळे त्याचा ब्रॉन्झ कलरमध्ये कन्वर्ट होते. Anomalous property of the lithium काय असते, एक्सेप्शनली स्मॉल साईज ऑफ द ॲटम अँड आयन, हायर पोलरायझिंग पॉवर असते. चार्ज टू रेडियस रेशो काय असते, हायर असते. त्यानंतर सिमिलॅरिटी बिटवीन लिथियम अँड मॅग्नेशियम पर्टिक्युलरली स्ट्रायकिंग अराइज बिकॉज ऑफ द सिमिलर साईज असते त्यांचे. ॲटॉमिक रेडिया ऑफ द लिथियम किती असते, 152 पिकोमीटर. त्याच जागेवर मॅग्नेशियमची असते 160 पिकोमीटर. आणि रेडिया 76, लिथियम प्लस 1ची, मॅग्नेशियम प्लस 2ची काय असते 72 पिकोमीटर. ग्रुप 2 एलिमेंट बघा आता, अल्कली अर्थ मेटल, अल्कलाइन अर्थ मेटल. फर्स्ट एलिमेंट बेरिलियम डिफर्स फ्रॉम द रेस्ट ऑफ द मेंबर शो अ डायगोनल रिलेशनशिप विथ द ॲल्युमिनियम. त्यानंतर हायड्रेशन एन्थॅल्पी. हायड्रेशन एन्थॅल्पी ऑफ द अल्कलाइन अर्थ मेटल डाऊन द डू डिक्रीज होते, कारण की साईज इन्क्रीज होते. हायड्रेशन एन्थॅल्पी ऑफ द अल्कलाइन अर्थ मेटल इज राजन दोन द त्यांची काय असते, लार्जर असते. कोणाची, अल्कलीपेक्षा अल्कलाइनची जास्त असते, कारण की अल्कलीची साईज मोठी आहे अल्कलाइन अर्थ मेटल. त्यानंतर कंपाऊंड ऑफ द अल्कलाइन अर्थ मेटल्स आर मोर एक्सटेन्सिव्हली हायड्रेटेड दॅन द अल्कली मेटल. जसे बघा MgCl2 CaCl2 एक्झिस्ट ॲज अ MgCl2 6s2 आणि CaCl2 6s2. जसं की NaCl KCl काय करतात की हायड्रेटच शो करत नाहीत, फक्त लिथियम हायड्रेट शो करते. त्यानंतर फिजिकल प्रॉपर्टीमध्ये बघा, अल्कलाइन अर्थ मेटल इन जनरल सिल्वरी व्हाईट असतात, क्लस्टर्स असतात, चमक असते त्यांच्यामध्ये. रिलेटिव्हली सॉफ्टर बस्ट हार्डर दॅन द अल्कली मेटल पेक्षा हार्डर असतात. मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट ऑफ दिस मेटल हायर ड्यू टू द स्मॉलर साईज, हायर मेल्टिंग पॉईंट. बिकॉज ऑफ द लो आयोनायझेशन एंथॅल्पी आर स्ट्रॉंगली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, म्हणजे इलेक्ट्रॉन देऊ शकते.
इलेक्ट्रॉन इन बेरिलियम अँड मॅग्नेशियम आर टू स्ट्रॉंगली बॉन्डेड एक्साइटेड फ्लेम. त्यामुळे काय होते, स्ट्रॉंगली बॉन्ड असल्यामुळे इलेमेंट डू नॉट इम्पार्ट अ कलर इन द फ्लेम. तर अल्कली मेटलमध्ये सगळे कलर देत होते, तसे ह्यांच्यामध्ये कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम आणि बॅरियमच फक्त काय करणार, कलर ऑफ द फ्लेम देणार आहेत आणि मॅग्नेशियम बेरिलियम देणार नाहीत. मध्ये मेटल बघा, कलर बेरिलियम नो कलर असते, मॅग्नेशियम मध्ये नो कलर असते, कॅल्शियम ब्रिक रेड कलरचं असते, त्यानंतर स्ट्रॉन्शियम क्रिम्सन असते आणि बॅरियम जे असते ती काय असते, ॲपल ग्रीन. तर ही मग बॅरियम काय असते, ॲपल ग्रीन कलरचं असते. केमिकल प्रॉपर्टीजमध्ये रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स एअर अँड वॉटर. बेरिलियम अँड मॅग्नेशियम इनर्ट ऑक्सिजन अँड वॉटर. मॅग्नेशियम मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह बर्न विथ द डॅन्सलिंग ब्रिलियन्स इन एअर टू गिव्ह काय काय देत आहे, MgO आणि Mg3n2. जर ऑक्सिजन सोबत MgO आणि नायट्रोजन सोबत Mg3n2. कॅल्शियम, ट्रॉन्शियम आणि बॅरियम आर रेडिली अटॅक्ड बाय द एअर फ्रॉम द ऑक्साईड आणि नायट्राइड फॉर्म. रेडिली अटॅक केलं जाते. पण reducing nature बघा, अल्कलाइन अर्थ मेटल आर द स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. इज इंडिकेटेड बाय द लार्ज व्हॅल्यू ऑफ द रिडक्शन पोटेन्शियल. म्हणजे त्यांचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल जास्त आहे. त्यानंतर सोल्युशन इन लिक्विड अमोनिया. आता लिक्विड अमोनिया बघायला गेलं तर डीप ब्ल्यू ब्लॅक कलरचा यांचं काय असते, सोल्युशन फॉर्मिंग अमोनिएटेड आयन फॉर्म करते. तीचवरची रिॲक्शन जी पण हे 2 टाइम्स ऑफ द इलेक्ट्रॉन जास्त फॉर्म करणार. फॉर्म दिस सोल्युशन अमोनिएटेड MEnH3 6 टाइम 2 प्लस कॅन बी रिकवर्ड केलं जाते. तर एनोमॅलेज बिहेर ऑफ द बेरिलियम बघा, बेरिलियम फर्स्ट member of the group 2 element shows the anomalous behavior as compared to magnesium. Rest of the member further show a diagonal relationship with the aluminum. Diagonal relationship show करते. Diagonal relationship between the beryllium and aluminum मध्ये radii of the beryllium is estimate 31 पिकोमीटर असते. तर बघा, चार्ज टू रेडियस रेशो नियरली सेम असते यांच्या दोघांमध्ये, Al3 प्लस आणि Be2 प्लस मध्ये. हेच बेरिलियम रिझेंबल विथ द अल्युमिनियम इन सम वेज. त्यामध्ये बघा, कंपाऊंड ऑफ द एस ब्लॉक एलिमेंट. पहिला आहे सोडियम ऑक्साईड Na2O. तर यामध्ये बघा Na2O कसा तयार केला जातो, Na सोबत लिमिटेड अमाऊंटमध्ये ऑक्सिजन रिॲक्ट केला तर Na2 होतं. त्यासोबत Na2 ला जर आपण काय केलं, अबाव 400 डिग्री हीट केलं तर Na2O2 आणि Na तयार होतं, Na तयार होते. त्यासोबत Na2O ला जर आपण हायड्रोलायसिस केलं तर NaOH तयार होत आहे. जर NaNO3 सोडियम नायट्राइट ला जर आपण सोडियम सोबत रिॲक्ट केलं तर Na2 तयार होते. NaNH2 आणि NaOH कधी तयार होते, Na2 ला जर आपण अमोनिया सोबत रिॲक्ट केलं तर काय होते, NaNH2 आणि NaOH तयार होते. त्यासोबत Na2 ला आपण Al2O3 वर रिॲक्ट केलं तर NaLO2. तर या रिॲक्शन पुढे सारखं रिपीट होणार. त्यानंतर दुसरा आहे सोडियम पेरॉक्साईड, ज्याला की Na2O2 पण म्हटलं जाते. Na2O2 ला जर आपण डायल्यूट H2SO4 सोबत रिॲक्ट केलं तर हायड्रोजन पेरॉक्साईड H2O2 मिळते आपल्याला. MnOH2 आहे, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड सोबत रिॲक्ट केलं तर काय करते आपल्याला MnO4 2- तयार होते. त्यासोबत Na2O2 ला सोडियम पेरॉक्साईडला आपण हायड्रोलायसिस केलं NaOH प्लस H2O2 मिळते. जर याला ॲल्युमिनियम सोबत रिॲक्ट केलं तर Na2LO3 आणि Na2O मिळते आपल्याला. त्यासोबत Na2O2 ला जर आपण क्रोमियम हायड्रॉक्साईड सोबत रिॲक्ट केलं तर CrO4 2- तयार होते. त्यासोबत जर आपण Na ला जर O2 एक्सेस कंबशन मध्ये रिॲक्ट केलं तर Na2O2 तयार होते आणि लिमिटेड अमाऊंटमध्ये केलं तर काय होते, सोडियम ऑक्साईड तयार होते. त्यासोबत जर आपण Na2O2 ला जर MnSO4 सोबत रिॲक्ट केलं तर Na2MnO4 तयार होते. तर CO2 सोबत जर त्याला रिॲक्ट केलं तर Na सोडियम कार्बोनेट आणि ऑक्सिजन लिबरेट होतो. ही महत्त्वाची रिॲक्शन आहे. जर CO सोबत रिॲक्ट केलं तर Na2CO3 ही एक महत्त्वाची आणि रिॲक्शन आहे. त्यासोबत जर हॉट सुपर रिॲक्ट केला तर ऑक्सिजन लिबरेट होतो. त्याचनंतर सोडियम पोटॅशियम सुपर ऑक्साईड KO2 ला बघायचं आहे. ऑक्सिजन फॉर्म एअर, ऑक्सिजन सोबत जर पोटॅशियमला रिॲक्ट केलं तर KO2 तयार होते. जर सल्फर सोबत हिट केलं तर K2SO4 आणि जर त्याला फर्दर कार्बन सोबत रिडक्शन केलं तर K2S प्लस CO रिलीज होते. KO2 ला जर हायड्रोलायसिस केलं तर H2O2 O2 KOH मिळते. तर त्याला जर आपण काय केलं, CO किंवा
CO2च्या प्रेझेन्समध्ये रिॲक्ट केलं तर K2CO3 आणि O2 मिळते. ॲक्वियस CO2 बरोबर रिॲक्ट केलं तर KHCO3 आणि O2. जर H2SO4 बरोबर रिॲक्ट केलं तर K2SO4 आणि H2O आणि O2 आपल्याला मिळते. त्याचसोबत सोडियम हायड्रॉक्साईड पुढला कंपाऊंड आहे सोडियम हायड्रॉक्साईड ॲक्वियस NaCl. त्याला काय केलं इलेक्ट्रोलायसिस केलं तर NaOH आपल्याला मिळताना दिसतंय. त्यानंतर दुसरं जी रिॲक्शन आहे आपल्याला ह्यात बघायची तर यामध्ये NaOH ला जर आपण काय केलं मेटलच्या प्रेझेन्समध्ये जी की मेटल ॲम्फोटेरिक मेटल असले पाहिजे ॲल्युमिनियम लीड स्टॅनस प्लास्टिकचा झिंक ही काय ॲम्फोटेरिक एलिमेंट आहे ह्यांना जर रिॲक्ट केलं तर NaEO2 आणि हायड्रोजन रिलीज होताना दिसते. NaOH ला जर रिॲक्ट केलं तर NO2 आणि NO2 सोबत तर NaNO2 आणि NaNO3 दोन्ही पण तयार होताना दिसतात. NaNOH ला जर सोडियम हायड्रॉक्साईडला CO2 बरोबर रिॲक्ट केलं तर Na2CO3. जर त्याला SO2 बरोबर रिॲक्ट केला तर Na2SO3. फॉस्फरस व्हाईट फॉस्फरस जर रिॲक्ट केला तर NaS2PO2 आणि PS3 ज्याला की फॉस्फिन म्हटलं जाते जी रिॲक्शन आपल्याला पी ब्लॉकमध्ये बी बघायला भेटते. त्यानंतर त्याला जर सल्फरमध्ये हिट केलं तर काय होतं Na2H2O3 तयार होताना दिसते. 40X2 मध्ये कोण येतं हॅलोजनमध्ये क्लोरीन ब्रोमिन आयोडीन ही काय येते 3 येते तर X- आणि XO3- तयार होताना दिसते. अंडर प्रेशर CO बरोबर रिॲक्ट केलं तर सोडियम हायड्रॉक्साईडला तर SCOONA फॉर्मिक ॲसिडचं सॉल्ट बनताना दिसते. आणि जर कोल्ड X2 बरोबर रिॲक्ट केलं तर ClBr आणि आयच्या प्रेझेन्समध्ये तर त्यामध्ये XO कोल्डमध्ये काय होते XO- तयार होते हॉटमध्ये XO3- तयार होते. तर Zn Al2O3 SN आणि Zn ही एकच रिॲक्शनमध्ये कंबाईन करून दाखवलेलं आहे आपल्याला. तर ह्यामध्ये NaAlO2 त्यानंतर Na2SNO3 आणि Na2ZNO3 तयार होताना आपल्याला दिसतंय. त्यानंतर सोडियम कार्बोनेट पुढला कंपाऊंड आहे. त्यामध्ये सोडियम कार्बोनेट कसं तयार केलं जाते अमोनियाला CO2च्या प्रेझेन्समध्ये आणि हायड्रोलायसिस केलं जाते. त्यामधनं कंपाऊंड तयार होते NH4HCO3. त्याला जर आपण साल्ट बरोबर हिट केलं सोडियम क्लोराईड सोबत तर NaHCO3 सोडियम बायकार्बोनेट आणि त्याला हिट करायचं सोडियम कार्बोनेट तयार होते. त्याचनंतर सोडियम कार्बोनेटला आपण हायड्रोलायसिस आणि CO2 जर दिला तर NaHCO3 रिव्हर्स ही प्रोसेस आपल्याला घडून येताना दिसते. सोडियम कार्बोनेटला कॅल्शियम क्लोराईड बरोबर रिॲक्ट केलं तर कॅल्शियम कार्बोनेट तयार होते. सोडियम कार्बोनेटला काय केलं H प्लस हायड्रोलायसिस हे केलं ॲसिडिक हायड्रोलायसिस केलं तर CO2 रिलीज होताना दिसते. सोडियम कार्बोनेटला ॲसिड सोबत रिॲक्ट केलं तर Na2SO4 आणि CO2 रिलीज होतो. त्याचा CO2 रिलीज होण्यासाठी महत्त्वाचं काम आहे. सोडियम कार्बोनेटला जर आपण CaOH2 बरोबर कॅल्शियम हायड्रॉक्साईड बरोबर रिॲक्ट केलं तर NaOH2 आणि त्यातलं जर हायड्रोलायसिस केलं तर काय होते पोटॅशियम सल्फेट K2SO4 बॅरियम. आता पोटॅशियम सल्फेट कसं तयार केलं जाते KO2 ला काय K+O2 रिॲक्ट केलं जाते आणि KO2 तयार केला त्याला सर्पल बरोबर हिट केलं जातं K2SO4 तयार केला जाते. त्यानंतर K2SO4 पासून त्या केमिकल प्रॉपर्टी काय आहे त्याला BaCl बरोबर रिॲक्ट केलं तर BaSO4 रिप्लेसमेंट रिॲक्शन K2SO बरोबर रिॲक्ट केला तर Al2SO4 तर त्यामधनं ॲलम तयार होते. ॲलममध्ये 24 हायड्रोजन H2O असते ध्यान ठेवा. त्यानंतर K2SO4 मध्ये जर आपण त्याला कार्बन सोबत हिट करून रिडक्शन केलं तर K2S तयार होतं. क्विक लाईम स्लेक्ड लाईम आणि लाईम वॉटरमध्ये बघा लाईमस्टोन काय असते CaCO होती कार्बोनेट 1000 डिग्रीला त्याला काय रिॲक्ट केलं तर काय होते क्विक लाईम जी की CaO असते. हायड्रोलायसिस केलं तर स्लेक्ड लाईम जे की CaOH आहे सस्पेंडेड इन वॉटर वॉटरमध्ये जरा सस्पेंड करून ठेवलं तर सस्पेन्शनमध्ये काय होते मिल्क ऑफ लाईम तयार होते कॅल्शियम हायड्रॉक्साईड. आणि सस्पेंडेड इन वॉटर केलं तर फिल्टर केलं तर काय होते क्लिअर सोल्युशन ऑफ द लाईम वॉटर ज्याला की कॅल्शियम हायड्रॉक्साईड. त्यानंतर एक एक प्रॉपर्टी बघू कॅल्शियम हायड्रॉक्साईडची काय असते क्विक लाईम म्हटलं जातं. त्याला जर हायड्रोलायसिस केलं तर काय होते CaOH जे की फ्लेक्ड लाईम तयार होते. फ्लेकिंग विथ द NaOH केलं तर सोडा लाईम तयार होते. सोडा लाईम काय आहे मिक्सचर ऑफ द CaOH आणि NaOH फूड ॲब्झॉर्बेंट ऑफ द नंबर ऑफ द गॅसेस सोडा लाईम म्हटलं CaOH आणि NaOH. त्यासोबत जर क्विक लाईमला जर आपण कोकसोबत रिॲक्ट केलं तर हीटेड इन इलेक्ट्रिक फर्नस 2000 डिग्री सेल्सिअसला हीट करायचं CaO+3 कार्बन काय होते CaC2 आणि CO तयार होताना
तर CaC2 ला जर हायड्रोलायसिस केलं तर C2H2 ॲसिटिलीन तयार होते. ही महत्त्वाची रिॲक्शन आहे. CaC2 ला जर नायट्रोजन बरोबर ॲड केलं तर CaCN2 कार्बन तयार होते, ज्याला की नायट्रोलियम फर्टिलायझर म्हटलं जाते. आणि त्याचं हायड्रोलायसिस केलं तर अमोनिया तयार होतात. त्यासोबत जर आपण CaOH2 स्लेक्ड लाईमला काय केलं तर अमोनियम कंपाऊंड बरोबर रिॲक्ट केलं तर अमोनिया तयार होते. जर त्याला काय केलं तर मिल्क ऑफ लाईम व्हाईट वॉशिंग जर जास्त वेळ ठेवलं तर मिल्क ऑफ लाईम तयार होते. त्याचसोबत जर आपण लाईम वॉटर सोबत केलं डिटेक्शन CO2 साठी त्यानंतर Cl2 बरोबर रिॲक्ट केलं तर ब्लिचिंग पावडर तयार होते. Na2CO3 सोडियम कार्बोनेट बरोबर रिॲक्ट केलं तर NaOH कॉस्टिक सोडा आपण आता NaOH रिॲक्शन तयार होते. त्यानंतर CaOH ला जर आपण सिलिकॉन ऑक्साईड बरोबर ॲड केला तर 1 पार्ट ऑफ द सिलेक्ड लाईम 3 or 4 पार्ट ऑफ द वॉटर प्लस वॉटर तयार होताना दिसते. त्याला मोर्टर म्हटलं जाते, बिल्डिंग मटेरियल म्हटलं जाते, जे आपण घर बांधण्यासाठी काय केलं जातं ते वापरलं जाते. त्यानंतर कॅल्शियम हायड्रॉक्साईड CaOH2 ला जर Cl2 बरोबर रिॲक्ट केला तर कंपाऊंड काय होते, ब्लिचिंग पावडर म्हटलं जाते. ह्याला ब्लिचिंग पावडरचा फॉर्म्युला CaOCl2 आहे. तर CaOH2 डॉट CaCl2 2H2O ही ब्लिचिंग पावडरचा टोटल फॉर्म्युला आहे. CaOCl2 टाइम्स CaOH2 CaCl2 2H2O. तर हे झाला एस ब्लॉक आणि त्याचे कंपाऊंड, त्यामध्ये की एस ब्लॉकच्या प्रॉपर्टीज आपण बघितल्या.